मित्रांनो, पहाटेचे 2:30 वाजलेत. छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा भागात एक पोलिसांचा ताफा एका बंद फार्म हाऊसवर धडकतो. गेटवर आवाज दिला जातो, बाबा, आणि आतून गेट उघडलं जातं. पण जो माणूस या नावाने ओळखला जायचा तो तर महिन्यापूर्वीच या जगातून निघून गेला होता. मग हे बाबा कोणाला हाक होती हो? आणि या बंद दारामागे नेमकं काय दडलेलं होतं, जे उघड झाल्यावर अख्ख्या पोलीस खात्याचे डोळेच विस्पारले? 90च्या दशकातील डॉनची इतकी चर्चा का? असे अनेक प्रश्न छत्रपती संभाजीनगरच्या आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना पडले आहेत. नेमकं कोण आहेत बाबा फर्जंद, तेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, ही कहाणी आहे बाबा फर्जंद नावाच्या माणसाची, एका कामगार नेत्याची, जो पुढे शहराचा कुख्यात डॉन बनला, ज्याच्या परवानगीशिवाय एकेकाळी संभाजीनगरचं राजकारण हलत नव्हतं आणि जो मरतानाही आपल्या मागे एक गूढ गबाड आणि तितकंच गूढ प्रश्न सोडून गेलाय. गेल्या शुक्रवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेला एक टीप मिळाली. मिटमिटा भागातील एका फार्म हाऊसवर कुणीतरी मोठी बंदूक घेऊन फिरतंय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा त्या फार्म हाऊसवर पोहोचला. आत गेल्यावर पोलिसांना भेटल्या शिलाबाई दोर्डी, बाबा फर्जंद यांची पत्नी असं त्या सांगायच्या, आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या आणखीन एक महिला. सुरुवातीला हॉल, किचन, बेडरूम मध्ये काही सापडलं नाही, पण 2 खोल्यांना कुलूप होतं आणि तिथेच लपलेलं होतं खरं रहस्य. कुलूप तोडून आत गेल्यावर पोलिसांसमोर जे दृश्य उभं राहिलं ते कुठल्याही सिनेमाला लाजवेल असंच होतं. रायफली, बंद पिस्तूल, हजारो जिवंत काडतूस, तलवारी, कुऱ्हाडी, भाले, जणू एक शस्त्रागारच. दुसऱ्या खोलीत पेटारे होते, दोरीने बांधलेले. ते पेटारे उघडले आणि आतून बाहेर आली नोटांची रास. तब्बल 5,26,29,508 रुपये. मित्रांनो, मोजायला 5 मशीन लावाव्या लागल्या तरी 16 तास लागले. सोबतच 20 लाखाहून अधिक किमतीचे सोनं, चांदी, विदेशी दारूंचा साठा, हाय क्वालिटीच्या दारू होत्या. पण मित्रांनो, इथे एक प्रश्न उभा राहतो. सूत्रांनुसार जप्त झालेला शस्त्र साठा हा परवानाधारक असल्याचं वृत्त आहे. म्हणजे त्यांच्याकडे परवानगी होती आणि ते शस्त्र साठा लायसन होतं. आणि जेव्हा घरातल्या लोकांनी सर्च वॉरंट मागितलं तेव्हा पोलिसांनी दमकावणीची भाषा वापरल्याचाही आरोप होतोय. मग प्रश्न असा आहे की कारवाई खरंच बेकायदेशीर साठ्याविरोधात होती की एका मृत माणसाच्या संपत्तीवर डोळा ठेवून केलेला सोपस्कार? कारण हे संपूर्ण प्रकरण आता संशयाच्या बोरात सापडलाय आणि त्याची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. आणि याविषयी सुद्धा काल पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जाणून घेऊया या बाबा फर्जंद नेमका होता तरी कोण? बाबा फर्जंद मूळचा पारशी कुटुंबातला. वडिलांचा शहरातला पहिला बर्फाचा कारखाना रोहिला गल्लीत होता. लहानपणापासून क्रिकेट, फुटबॉल, हॉकीची त्यांना आवड होती. रोजचा व्यायाम, त्यामुळे शरीर बलदंड होतं. मुस्लिम वस्तीत लहानाचा मोठा झालेला फर्जंद सुरुवातीला कामगार चळवळीत उतरला. कंपन्यांमध्ये कामगार युनियन उभी केली. अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्या. पण त्याचसोबत त्याने कंपन्यांकडून मोठा पैसाही उकळायला सुरुवात केली. अनेक युनियन्स त्यांनी दाबायला सुरुवात केली. युनियन्समध्ये सेटलमेंट करण्यासाठी मोठ्या मोठ्या HR सोबत त्याचे साटेलोटे व्हायला लागले. आणि इथूनच सुरू झाला त्याचा दुसरा प्रवास गुन्हेगारीचा. निजामकालीन मोक्याच्या जमिनींवर ताबा मिळवणं, त्या चढ्या बावनं विकणं हा त्याचा मुख्य धंदा बनला. या धंद्यात आधीच सक्रिय असलेल्या मोतीवाला ब्रदर्स सोबत त्याचा संघर्ष सुरू झाला. पण बजरंग दल, RSS सारख्या संघटनांना देणग्या देत त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. पारसी असूनही लोक त्याला हिंदू डॉन म्हणू लागले. 1988च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर उसळलेल्या दंगलीत हजारो तरुणांनी त्याच्या बंगल्यावर हल्ला केला होता असं सांगितलं जातं. बाबाने कथितरित्या गच्चीवरून फायरिंग करत हल्लेखोरांना पळून लावलं. यानंतर त्याने स्टे गनदारी सुरक्षा रक्षक ठेवायला सुरुवात केली. मित्रांनो, त्याची सर्वात मोठी डोकेदुखी होती अमानुल्लाह मोतीवाला, जो 1985 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार बनला होता. 1990 मध्ये बाबा स्वतः निवडणुकीच्या तयारीत असतानाच अमानुल्लाह मोतीवालाचा मुंबईला जाताना अपघाती मृत्यू झाला. यानंतर बाबा फर्जंदवर या मृत्यूमागे हात असल्याचा आरोपही झाला होता. कोर्टात केसही चालली, पण काहीही सिद्ध झालं नाही. आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी संपल्यावर बाबाने राजकारणात उतरायचं ठरवलं. शिवसेनेकडून तिकीट मागायला तो थेट बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर गेला होता असंही सांगितलं जातं. पण सुरक्षा रक्षकांनी बंदूक जमा करायला सांगितल्यावर त्याने नकार दिला आणि त्याला हकलवण्यात आलं. या अपमानानंतर त्यानं संभाजीनगर पश्चिम मधून अपक्ष अर्ज भरला, पण शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर बाबाचा उतरता काळच सुरू झाला. गँग मधले लोक एक एक करून फुटत गेले. 1995 मध्ये कुटुंब पुण्याला स्थलांतरित झालं, पण धंदा टिकवण्यासाठी बाबा संभाजीनगरातच राहिला आणि नंतर स्वतःला जवळपास एका बंगल्यात बंदिस्त करून घेतलं. नोटाबंदीच्या काळात हातातल्या जुन्या नोटा बदलायलाही तो बाहेर पडला नाही, इतका तो जगापासून तुटला होता.
मधुमेहाने त्याला ग्रासलं होतं, पण दवाखान्यात गेलो तर पैसा चोरीला जाईल या भीतीने उपचारही त्याने टाळले आणि अखेर आजारानेच त्याचा अंत झाला. मित्रांनो, एकेकाळी ज्याच्या इशाऱ्यावर संभाजीनगरचं राजकारण चालायचं, ज्याच्या दरबारात करोडोंच्या मालमत्तेचे वाद मिटायचे, त्या माणसाच्या मृत्यूची बातमी कळायलाही निम्म्याहून कमी लोकांना वेळ लागला. आणि आज महिनाभरानंतर त्याच्या फार्म हाऊस मधून बाहेर आलेल्या कोट्यावधीच्या गबाडाने पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आणलं गेलंय. पण खरा प्रश्न वेगळाच आहे मित्रांनो. पैशाचा स्रोत काय होता, त्याचे आर्थिक व्यवहार कोणाकोणासोबत होते आणि ही कारवाई खरंच पारदर्शक होती का, की एका मृत माणसाच्या संपत्तीवरचा डाव आणि त्याचे पैसे उकळवण्यासाठी केलेली ही कारवाई आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून समोर यायची आहेत आणि जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत हे प्रकरण केवळ एक इतिहास न राहता एक जिवंत तपासाचा विषय राहील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? बाबा फर्जंदच्या या गबाडामागे आणखी मोठं काही सत्य दडलंय का? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला बाबा फर्जंद बद्दल माहिती होती का, किंवा संभाजीनगरच्या कोणाकोणाला याबद्दल माहिती होती? काही महत्वाची माहिती असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी बघायला विसरू नका सत्य पे सत्ता. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.